नमस्कार फ्रेंड्स, नमस्कार. वेलकम टू यूट्यूब चॅनल खना मास्टरमॅन. ओके फ्रेंड्स, आज तारीख आहे कल्याणला 28/1/2026ला बुधवारी. शुभ बुधवार सर्वांना. ओके फ्रेंड्स, आज बुधवारी कल्याणमध्ये काय काय फायनल करायचा ओरिजिनल लाईन ओरिजिनल बेसवरनं पॉवरफुल डबल स्पॉट लाईन आपण बघणार आहे. आजचं जोड घेऊन सर्व पेमेंट उद्या टर्निंग करायचं आहे. तशा पद्धतीने डबल स्पॉट फायनल आहे. व्हिडिओ पूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंत बघा. व्हिडिओ समज असेल तर रिवाइंड करून बघा. ज्यांच्या मटकामध्ये लॉस आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. ओके फ्रेंड्स, काल आपल्या कल्याणमध्ये सिंगल शूट 4-9 फरक मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपला सिंगल शूट 71-82, त्यामध्ये जोड 71-76 लाईव्हमध्ये प्रिंट झाला आहे कटमध्ये. ओके फ्रेंड्स, सर्वांना बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन फ्रेंड्स. ओके फ्रेंड्स, आज बुधवारी त्याच्यापेक्षा खतरनाक लाईनवरून ओरिजिनल लाईनवरून बेसवरून फाउंडेशन कसं बाहेर पडतोय, कसं जोड बनणार आहे, ती सर्व आपण आज बघणार आहे. डायरेक्ट आपण लाईनवर जाऊया. ओके फ्रेंड्स. ओके फ्रेंड्स, हा फाउंडेशन आपल्या खना मास्टरमॅन सर्वांना हा फाउंडेशन माहीत आहे. आपला सिंगल शूट जोड हा लाईननुसार प्रिंट झालेला आहे. 447ला जोड 55, सेकंड बेसला पहिला 2021ला, नंतर 2022ला 348ला 58, 55, 358, 351 जोड बाहेर पडतोय. चालूमध्ये पर्सेंटमध्ये 249 51. ओके फ्रेंड्स, हा 55 जोड बाहेर पडला की त्याच्या काळी जोड बाहेर पडतोय 37. हा 58 जोड बाहेर पडला की त्याच्या काळी जोड बाहेर पडतोय 38. 51 बाहेर पडलं की त्याच्या काळी जोड बाहेर पडतोय 39. ओके फ्रेंड्स, हा बाहेर पडल्यानंतर हा 37चा क्लोज आहे हा 7 क्लोजचा 7 फरक बाहेर पडतोय गुरुवारी 74. हा 8 क्लोजचा 8 फरक बाहेर पडतोय शुक्रवारी जोड 64. आणि 9 क्लोजचा 9 फरक आपण बघितल्याप्रमाणे बंदमध्ये येऊन तो 9 फरक क्लिअर ओरिजिनल पॅटर्ननुसार हा 54 जोड लाईव्ह प्रिंट झालेला आहे. ओके फ्रेंड्स, आता ह्या फाउंडेशनवर इम्पॉर्टंट बेस काय आहे की हा 37चा क्लोज आहे. 7 क्लोजचा 7 फरक बाहेर पडत आहे 74. म्हणून 7 क्लोज 7 फरक कट दुरी क्लोज जाऊन 7 कट दुरी क्लोज जाऊन बुधवारी जोड बाहेर पडतोय 52. ओके फ्रेंड्स, सेकंड बेसला 38वर 64 बाहेर पडले. 8 क्लोजचा 8 फरक बाहेर पडला तर 8चं 8 फरक कट 3 क्लोज बुधवारी बाहेर पडतोय 8 कट 3 लागून जोड 63. ओके फ्रेंड्स, पंजाला फरक 7, छक्क्याला फरक 7, आता 7ला फरक 7 म्हणजे सिंगल शूट जोड. आणि 9 क्लोजचा 9 फरक बाहेर पडल्यानंतर 9 फरक कट 4 क्लोज बुधवारी रिलीज होऊन जोड सिंगल शूट ह्या लाईननुसार 74 लाईव्ह प्रिंट व्हायला बिग चान्स आहे. सिंगल शूट जोड 74. आता यामध्ये पेनल नोटीस आपण काय करायचा, हा ज्या वेळेला 7 कट दुरी बसतोय बुधवारी त्यावेळेला क्लोज पेनल नोटीस करा 499. 8 कट तिरी बसताना क्लोज पेनल नोटीस करा 599, 499, 599. आता 699 म्हणजे 9 क्लोज 9 फरक कट 4 क्लोज जाताना क्लोज पेनल आहे 699 पेनल लाईव्ह प्रिंटवाला चान्स आहे. हा पेनलचा पण लाईन असू शकतो. डायरेक्ट पेनल क्लोजला DP पेनल प्रिंट व्हायला बिग चान्स आहे फ्रेंड्स. ओके, हा लाईन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आता ह्या लाईननुसार आपला 52, पंजाला 7 फरक, छक्क्याला 7 फरक, 7ला 7 फरक म्हणजे 74 जोड हा प्युअरमध्ये लागत आहे. ओके फ्रेंड्स, याच्यापेक्षा खतरनाक सिग्नल शूट जोड फाउंडेशन अटॅचेबल जोड वर तयार होणारा फाउंडेशन आपण बघणार आहे. व्हिडिओ पूर्ण स्टार्ट होईपर्यंत बघा. व्हिडिओ समज नसेल तर अनेकदा रिवाइंड करून बघा. ओके फ्रेंड्स. ओके फ्रेंड्स, आपण नेक्स्ट फाउंडेशनवर जाऊया. व्हेरी इम्पॉर्टंट फाउंडेशन. ओके फ्रेंड्स, व्हेरी इम्पॉर्टंट फाउंडेशन बेस कसं बनतोय बघा. हा तारीख आहे 2019ला. हा बुधवारी छक्का ओपन 4 फरक. त्याच्यानंतर 2024ला तिरी ओपन 4 फरक, छक्का 3 कमी तिरी 3 कमी दशा ओपन 4 फरक बुधवारी चालू प्रेसरमध्ये बाहेर पडलेला आहे. हा छक्क्याला फरक 4 बाहेर पडला की छक्काखाली छक्का येऊन 4 फरकाखाली 6 फरक, छक्काखाली छक्का येऊन 4 फरकाखाली 6 फरक बाहेर पडतोय जोड 62. हा 4 फरक पडल्यानंतर 37. हा तिरीखाली तिरी ओपन येऊन जोड बाहेर पडतोय 39. 4 फरकाखाली 6 फरक बाहेर पडतोय. सेम पॅटर्न सेम कंडिशन. हा 04 बाहेर पडले की दशाखाली दशा येऊन 4 फरकाखाली 6 फरक बाहेर पडतोय. किती ओरिजिनल बेस बनतोय बघा. हा छक्क्याला फरक 4 फरकाखाली 6 फरक, 37. 4 फरकाखाली 6 फरक 39. थर्ड बेसला 4 फरकाखाली 6 फरक. व्हेरी इम्पॉर्टंट फाउंडेशन बनलेलं आहे प्रेझेंटमध्ये. हा ज्या वेळेला छक्क्याला फरक 4 बाहेर पडतोय, छक्काखाली छक्का येऊन 6 फरक बाहेर पडतोय. हा छक्क्याला फरक 4 बसताना क्लोज आहे दशा.
हा दशा क्लोज 1 ड्रॉप दशा क्लोज येऊन दशाला दशा टच व्हायला पाहिजे, जोड ओपन बाहेर पडतोय, दुरी ओपन, जोड बाहेर पडतोय 20 म्हणजे हा वळ तयार होणार आहे. 60 62 दशा 1 ड्रॉप दशा येऊन हा 20 बाहेर पडतोय. ओके फ्रेंड्स, सेकंड बेसला त्यावेळेला 37 बाहेर पडतो ना, 3 ला फरक 4, हा 3 ला फरक 4 37 लिहिलेला आहे. 37 काले 39 बाहेर पडलं की 1 ड्रॉप 7 ओपन येऊन 7ला 7 टच लागून जोड बाहेर पडतोय, 27 बाहेर पडतोय. 20 क्लोजला 7ला 7 वाढून 7 दशाला 7 वाढून 7ला 7 वाढून चौका. आता 0 4 वर 0 बाहेर पडला की चौका क्लोज आहे, चौका 1 ड्रॉप चौका क्लोज येऊन तो दोरी ओपन येऊन जोड 24 जोड लागत आहे. सर्वात डेंजरस शूट जोड आहे हा 24 जोड लाईव्ह प्रिंट व्हायला. कारण की हा ज्या वेळेला 60 जोड बाहेर पडतोय ना, 4 फरक खाली 6 फरक, तर दशा इकडे दशा येऊन जोड 20, हा दशाचा पॅनल नोटीस करायचा. पानात चौका येऊन 47 बाहेर पडतोय. ओके, 1 ड्रॉप 37 काले 3 बाहेर पडले की पानात 35 बाहेर पडतोय. चौका तिरी दुरी 3 2 कमी 5 2 कमी तिरी आला पाहिजे, म्हणजे 2 3 यायला पाहिजे पानामध्ये. चौका एकच चौका येताना जोड 24 बनणार आहे. त्यावेळेला क्लोज पॅनल बाहेर पडतोय 2 3 9, हा व्हेरी डेंजरस पॅनल आहे चौका क्लोजला. आणि इकडनं पण आपण बघितल्याप्रमाणे 9वाकट चौका येतोय 699, आणि इकडनं पण चौका 1 ड्रॉप चौका येऊन जोड क्लोज पॅनल आहे 2 3 9. ह्या दोन्ही पॅनल पॉवरफुलमध्ये क्लोजला लागत आहे. ओके फ्रेंड्स, इकडनं जोड लागत आहे आपल्याला 24, आणि त्या फाउंडेशननुसार जोड लागला आहे 74. व्हेरी इम्पॉर्टंट, 74 आणि 24. 24 झालं की पुढं ॲडव्हान्टेज काय आहे की ते पण आपण बघूया. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डबल स्पॉट जोड देणार आहे, आज घेऊन उद्या टर्निंग करायचा. आता इकडनं पण बघितल्याप्रमाणे चौका एकच चौका येऊन 24, हा ध्यानमध्ये ठेवा. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट फाउंडेशन व्हेरी इम्पॉर्टंट फाउंडेशन आपण बघणार आहे. पूर्ण ध्यान देऊन बघा फ्रेंड्स, हा फाउंडेशन पूर्ण ध्यान देऊन बघा. व्हेरी क्रिटिकल आहे. टिपिकल फाउंडेशनवरून जोड कसं बाहेर पडतोय. हा तारीख आहे 2019 मध्ये. हा 9वा ओपन होऊन 3 फरक बाहेर पडतोय. 9 आणि 4 13 तिरी ओपन होऊन 2 फरक बाहेर पडतोय. सोमवारी 2021ला 9 आणि 4 13 आणि 4 17 7 ओपन होऊन 3 फरक 2 फरक नंतर 1 फरक बाहेर पडतोय. 78 फिगर बाहेर पडतोय सोमवारी. हा फाउंडेशन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. डबल स्पॉट प्रिंटवाला बिग धमाका चान्स आहे. व्हिडिओ पूर्ण स्टार्ट होईपर्यंत बघा. हा ज्या वेळेला 92 बाहेर पडतोय ना, इथून 1 2 तिसऱ्या वीकला 10 बेरीज बाहेर पडतोय दशानं. 2 फरक बाहेर पडतोय ना, इथून 1 2 तिसऱ्या वीकला 10 बेरीज बाहेर पडतोय दशाला 8 वाढून 8ला 8 वाढून छक्का ओपन 10 बेरीज बाहेर पडा पाहिजे. 78 पासून 1 फरकापासून 1 2 तिसऱ्या वीकला छक्का ओपन होऊन 10 बेरीज बाहेर पडतोय. 10 बेरीज बाहेर पडले की 10 बेरजेवर 3 बेरीज बाहेर पडतोय 97. 10 बेरीजेवर 3 बेरीज बाहेर पडतोय 2 कमी 55. 10 बेरीजवर 3 बेरीज बाहेर पडते 2 कमी तिरी ओपन 30 फिगर बाहेर पडतोय. किती ओरिजिनल बेस बघा. आता ह्यात इम्पॉर्टंट बेस आहे की 10 बेरीजेवर 3 बेरीज, 10 बेरीजेवर 3 बेरीज, 10 बेरीजेवर 64 वर 30, हा व्हेरी इम्पॉर्टंट फाउंडेशन बनलेला आहे. हा 10 बेरीजवर 3 बेरीज बाहेर पडले की हा 10 बेरीज म्हणून दशा क्लोज जागेवर लागून जोड 00. हा 82चा 10 बेरीज म्हणून 10 बेरीजचा दशा क्लोज दुसऱ्या वीकला लागून जोड 80. हा 00, हा दुसऱ्या वीकला 80. आता तिसऱ्या वीकला 10 बेरीज दशा क्लोज तिसऱ्या वीकला लागून जोड 60 यायला पाहिजे. फाउंडेशन समजून घ्या. 10 बेरीज 1 2 तिसऱ्या वीकला 10 बेरीजचा दशा क्लोज जाऊन तो 60. किती अँटी टिपिकल लाईन आहे बघा. आता हे 10 बेरीज दशा ओपन येऊन जागेवर बसल्यानंतर 10 बेरीज दशा क्लोज जाऊन 00. 10 बेरीज दशा क्लोज दुसऱ्या वीकला जाऊन 80. 10 बेरीज दशा क्लोज तिसऱ्या वीकला लागून जोड 60 जोड बाहेर पडतोय. व्हेरी इम्पॉर्टंट फाउंडेशननुसार. ओके फ्रेंड्स, आता ह्यामध्ये क्रिटिकल ओरिजिनल लॉक सिस्टम अंकनुसार ॲडव्हान्समध्ये कसं जोड बाहेर पडतोय ते यायचं असेल आदल्या दिवशी जोड काय पाहिजे त्या हिशोबाने आपण बघणार आहे. आता फाउंडेशन 10 बेरीजाचा दशा क्लोज गुरुवारी मार्केटला बंद आहे. 10 बेरीजाचा दशा क्लोज गुरुवारी मार्केटला बंद आहे. तो दशा क्लोज खोलला की जोड बाहेर पडतोय 80 जोड बाहेर पडतोय, हा ध्यानमध्ये ठेवा. सेकंड बेसला 10 बेरीजाचा दशा क्लोज गुरुवारी मार्केटला बाहेर पडले की जोड 70 फिगर बाहेर पडतोय. ओके फ्रेंड्स, आता हा 10 बेरीजाचा फाउंडेशनचा 10 बेरीजाचा दशा क्लोज ज्या वेळा गुरुवारी मार्केटला जाणार आहे ना, त्यावेळेला 60 हा जोड लाईव्ह प्रिंट होणार आहे. तो कधी प्रिंट होणार आहे ते आपण बघूया. हा 10 बेरीज दशा क्लोज कधी जातोय, इथून 1 2 3 4 5 6 7व्या घरात जातोय जोड 80.
हा 10 बेरीज दशा क्लोज इथून 1 2 3 4 5 6 7व्या घरात जातोय जोड 70 80 70 60 हा 10 बेरीज दशा क्लोज कधी द्यायला पाहिजे 1 2 3 4 5 6 7व्या घरात जोड 60 जोड प्रिंट व्हायला पाहिजे. कोणी महाराष्ट्रात खेळणार नाही 60 जोड कारण की 0-7 पलटी तो करू शकतोय. 60 जोड बाहेर पडणार आहे. तर 60 जोड जर बाहेर पडत असेल त्याला काय लॉक पाहिजे फ्रेंड्स. तो लॉक कसं बाहेर पडतोय बघा. हा 10 बेरीज दशा क्लोज 80 बसताना तोपर्यंत 10 बेरीज दशा क्लोज पहिला लॉक पाहिजे. सेकंड बेसला पण तो 10 बेरीज फाउंडेशनचा दशा क्लोज गुरुवारी मार्केटला लॉक पाहिजे. थर्ड बेसला पण 10 बेरीज दशा क्लोज 6 आठवड्यात बंदमध्ये येऊन 7व्या आठवड्यात यायला चान्स आहे उद्या गुरुवारी. जर हा जोड जर यायचा असेल आदल्या दिवशी बुधवारी आदल्या दिवशी दुरी ओपन होऊन 8 बेरीज पाहिजे जोड 26. 70 यायचं असेल आदल्या दिवशी बुधवारी दुरी ओपन होऊन 7 बेरीज पाहिजे जोड 25. जर हा 6-0 जोड यायचा असेल आदल्या दिवशी बुधवारी 2-4 6 बेरीज पाहिजे जोड 24. यो सर्वात जोड प्रिंटिंग व्हायला चान्स आहे कारण की 24 जोड चौका एक चौका येऊन 1 ड्रॉप चौका येऊन जोड 24 आपण तिकडनं पण बघितलं आहे. चौका क्लोज जबरदस्त आहे. 699 आणि 239 पॉवरफुल पेनल लागत आहे. मग तशाच पद्धतीने हा 26 जोड बाहेर पडलं की 26ची बेरीज 8 म्हणून ओपन 8 तो 10 बेरीज दशा क्लोज जाऊन जोड 80 26 वर 80. हा 25 बाहेर पडलं की 7 बेरीज 7 ओपन होऊन जोड 70 25 वर 70. आता फॉर एक्झाम्पल 24 जोड जोड प्रिंटिंग झालं की 6 बेरीज छक्का ओपन होऊन 60 जोड लाईव्ह प्रिंटिंग वाला बिग चान्स आहे. डबल स्पॉट धमाका होणार आहे. आणि फाउंडेशन 26 वर 80 25 वर 70 आणि 24 वर 60 ही फाउंडेशन बनणार आहे. ह्याच्या पुढं लोक रेकॉर्ड बघत असणार आहे पण आपण डायरेक्ट फाउंडेशन बनणार आहे. 26 वर 80 25 वर 70 आणि 24 वर 60 ही पॉवरफुल धमाका चान्स व्हायला चान्स आहे फ्रेंड्स. पण ह्याच्यामध्येच क्रिटिकलमध्ये एक सपोर्टला एक जोड लागत आहे. तो कोणता जोड आहे आपण बघूया. जर 80 जोड यायचा असेल जर 80 जोड इथे यायचा असेल तर सोमवारी दशा ओपन येऊन 3 फरक बाहेर पडतोय. हा 70 जोड यायचा असेल तर मंगळवारी 9वा ओपन येऊन 3 फरक बाहेर पडतोय. दशाला 3 फरक सरकून मंगळवारी 9व्याला 3 फरक सरकून बुधवारी 8ला 3 फरक म्हणजे 81 जोड बुधवारी यायला चान्स आहे. हा का पकडायचा तो कशा पद्धतीनं चालतोय आपण बघूया. हा 81 आपण का पकडायचा तर रिझल्ट सांगतो फ्रेंड्स. हा ज्यावेळेला दशाला फरक 3 बाहेर पडतोय ना ह्याचा क्लोज आहे तिरी. तो तिरी कट 8 ओपन गुरुवारी येऊन तो 10 बेरीज दशा क्लोज जाऊन तो 80 बाहेर पडणार आहे. 92चं काय काम आहे की हा 92चा दुरी कट 7 ओपन येऊन हा 10 बेरीजचा दशा क्लोज जाऊन तो 70 बाहेर पडणार आहे. आता फॉर एक्झाम्पल 24 नाही आला फॉर एक्झाम्पल 81 प्रिंट झालं की 81चा क्लोज आहे एकाकडे छक्का ओपन येऊन तो 10 बेरीजचा दशा क्लोज जाऊन तो 60 जोड लाईव्ह प्रिंट होणार आहे उद्या कल्याणमध्ये. हा 2 जोड पॉवरफुल सिग्नलनुसार आपण फायनल करायचा. आजचा बेसवर उद्या बेस असतोय त्या हिशोबाने आपण फायनल करायचा. म्हणून ज्या वेळेला हा तिरी क्लोज बाहेर पडताना पेनल आहे पानात 13. हा दुरी क्लोज बाहेर पडताना पानात 23 13 23 पानात 33ला 81ला एका क्लोजला पानात 33 येऊन म्हणजे 3 3 5 335. हा पेनल सुद्धा व्हेरी इम्पॉर्टंट आहे कारण की हा पेनल आल्यानंतरच तो तिरीकट 8 ओपन होऊन 10 बेरीज दशा क्लोज जातोय जोड 80. हा पेनल आल्यानंतर हा दुरीकट 7 ओपन होऊन तो 10 बेरीज दशा क्लोज जाऊन तो 70. पेनल 335 सुद्धा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तर एका क्लोज आले की 81ला ती एकाकडे छक्का ओपन येऊन जोड 10 बेरीज दशा क्लोज जाऊन 60 जोड लाईव्ह प्रिंट होणार आहे. डबल स्पॉट डबल धमाका व्हायला बिग चान्स आहे. ओके फ्रेंड्स आज आपण कल्याणला फायनल केल्याप्रमाणे ओरिजिनल लाईननुसार व्हेरी इम्पॉर्टंट फाउंडेशननुसार डबल स्पॉट आपण फायनल केलं आहे. या हिशोबानं फायनल करा. आपण आज कल्याणमध्ये काय फायनल केलं आहे तुम्हाला सर्व डिस्प्लेमध्ये येतील. आपण आज पॉवरफुलमध्ये कल्याणमध्ये फायनल केलं आहे की 74 आणि 24 त्याला क्लोजला चौका कॉमन पेनल आहे आपला 699 आणि 239 74 24 आणि सर्वात डेंजर शूटमध्ये 81 सिग्नलनुसार 81 पाहिजे आहे. 81ला क्लोज पेनल आहे 335. ओके फ्रेंड्स अशा पद्धतीनं फायनल करा. एक डेंजरस तुम्हाला सपोर्टला एक ऑफ संगम देणार आहे. नुसतं तुम्ही ते ऑफ संगम करून ठेवा. तो पण माझा सिग्नल आहे. आज नॉर्मली भांडवल तयार करण्यासाठी ही पेमेंट आपण करायचा. तो पण तुम्हाला साईडला डेंजर शूट ऑफ संगम सांगतो. तो आहे 167ला 45
सपोर्टला ही फाउंडेशन अटॅचेबल 167ला 45 एक डेंजरस ऑफ संगम येत आहे, तो पण एक नॉर्मल ऑफ संगममध्ये फायनल करून ठेवा. ओके फ्रेंड्स, आज आपण कलरमध्ये काय काय फायनल केलं आहे. ओके फ्रेंड्स, थँक्यू. गुड लक करना मास्टरमाइंड. ओके फ्रेंड्स, आज आपण कलरमध्ये काय काय फायनल केलं तुम्हाला सर्व डिस्प्लेमध्ये आलं असतील. या हिशोबानं फायनल करा आणि व्हिडिओ कसं वाटलं तुम्ही कमेंट सेक्शनला कमेंट करा. थँक्यू फ्रेंड्स. गुड लक खन्ना मास्टरमाइंड.